तर पुण्यातल्या प्रचार सभेनंतर मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतायत। 15 तारखेला एकच लक्षात ठेवायचं आहे, कमळ कमळ आणि कमळ असं आवाहन मतदारांना मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। तसंच उमेदवार कोण आहे हे बघायचं नाहीये, मात्र कमळाचं बटन दाबायचंय असं पुण्यात प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं। आणि त्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्री संवाद साधतायत। पुण्यात आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस असताना सभा पार पडलेली आहे। आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस सगळे महत्त्वाचे नेते जे आहेत ते एकीकडे प्रचार सभा, प्रचार रॅली यात व्यस्त आहेत। पुण्यात मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली, त्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर उमेदवार कोण आहे हे बघायचं नाहीये, अलार्मवाल्याचं घड्याळ बंद करून घरीच ठेवायचे आणि 15 तारखेला कमळ 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 हेच लक्षात ठेवायचे आणि कमळाचं बटन दाबायचंय असं पुण्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पुण्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे। दोन्ही राष्ट्रवादी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि अशातच पुण्यातल्या प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांचं मतदारांना हे आवाहन होतं। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह उमेदवार त्या ठिकाणचे आणि स्थानिक नेते हे आता मुख्यमंत्र्यांसोबत आहेत। पण कब बाप मरेगा और कब बैल बटेंगे असं म्हणतात। अजून काही झालंच नाही आहे, अजून विलिनीकरण नाही, काही नाही आणि त्याच्यावर इतक्या चर्चा। आत्ता 2 महानगरपालिकेत ते सोबत लढतायत आणि 27 महानगरपालिकांमध्ये एकमेकाच्या विरोधात लढतायत, तर मी याच्यावर एवढी चर्चा का करायची? दादा सातत्याने दिल्लीला का जातात? म्हणजे तुमचं ते बघा, ते दिल्लीला गेल्यानंतर जोपर्यंत वरिष्ठ म्हणून आमच्याच नेत्यांना भेटतायत तोपर्यंत ते किती वेळा गेले तरी चालतील। त्यांना गरज असली तर विमान देखील मी उपलब्ध करून देईल, तिकीटे काढून देईल, म्हणजे तसं ते माझ्यापेक्षा सक्षम आहेत, पण गरज पडली तर तेही काढून देईन मी। जोपर्यंत आमच्याच वरिष्ठांना भेटतात तोपर्यंत मी आनंदी आहे। राज ठाकरे असं म्हणतात की तुम्ही बसवलेले मुख्यमंत्री आहात। राज ठाकरे असं म्हणतात की बसवलेले मुख्यमंत्री आहात आणि तुम्ही गुजरातसाठी वरिष्ठांच्या आदेशानं काम करता। भाजपमधल्या मराठी माणसांनी जरा विचार करायला हवा मराठीचा, मुख्यमंत्र्यांनी तो करायला हवा महाराष्ट्राचा। मी राज ठाकरेंना एवढंच सांगतो, काल मी पुराव्यासहित कशी हिंदी सक्ती उद्धव ठाकरेंनी आणली आणि 2 वेळा त्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय केला हे दाखवलेलं आहे। राजसाहेब, आता तुमचं बंधूंशी पटायला लागलेलं आहे, त्यामुळे माझ्याशी बोलायच्या ऐवजी हे बंधूंशी बोललं पाहिजे। आपल्या भाषेवर संकट आणणारे तुमचे बंधू आहेत आणि त्यांच्यासोबत तुम्ही युती करतात। त्यामुळे मला असं वाटतं, मी बसवलेला का उठवलेला, मी झोपलेला का जागा, यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने 3 वेळा मला मुख्यमंत्री बनवलं, 2 वेळा माझ्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत आम्हाला दिलं। त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनता कोणाच्या बाजूनी आहे हे त्या निवडणुकीतनं कळलेलं आहे। पण ठीक आहे, आता राजसाहेबांना मी बसवलेला वाटत असलो तर काही हरकत नाही। खरं म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी या ठिकाणी मतचोरीच्या संदर्भात बोलू नये, कारण त्यांच्यावर नगरसेवक चोरीचा आरोप आहे। राज ठाकरेंचे 8 नगरसेवक होते, ते सगळे चोरून नेण्याचं काम उद्धवजींनी केलं। आता ठीक आहे, त्यांच्यासोबतच राज ठाकरे आहेत, पण अशा प्रकारची चोरी करण्याची प्रवृत्ती ज्यांची असेल, म्हणजे वोट चोरी तर आम्ही करतच नाही, पण वोट चोरीपेक्षा गंभीर आहे की लोकांच्या मताने निवडून आलेले नगरसेवक चोरायचे, ही नगरसेवक चोरी त्यांची आहे। नाही, शिवाजीनगर मतदारसंघ जो आहे ना, हा भारतीय जनता पक्षाला सातत्याने साथ देतो आहे आणि असं माझा समज आहे की इथे सभा घेतली तर ती शुभ ठरते आणि म्हणून इथे सभा घेतली। साहेब, लाडक्या बहिणीचा हप्ता देऊ नये असं या ठिकाणी असं आहे की आता काही लोकांच्या पोटात ते दुखतं, त्यामुळे ते आयोगाकडे गेले, आयोगाने सांगितलं आम्ही मान्य करू। जो मूळ हप्ता आहे तो हप्ता आपण देतोच आहोत, तो गेलाही आहे। फक्त आपण प्रत्येक सणाला, म्हणजे हे पहिल्यांदा निवडणुका म्हणून करत नाही, मोठ्या सणांना आपण आगाऊ हप्ता देतो। आगाऊ देऊ नका म्हटलं तर ठीक आहे, आम्ही 16 तारखेनंतर देऊ। पण स्थानिक निवडणुकीत लाडक्या बहिणीचा मुद्दा राज ठाकरेंनी आरोप केले काल, एकनाथ शिंदेंनी ठाण्यातल्या जमिनी व्यापाऱ्यांना देण्यासाठी काढल्यात किंवा असा आरोप सुद्धा राज ठाकरेंनी काल केला होता। असं आहे की आता आरोप त्यांनी इतके केले
की आता 15 तारखेनंतर त्यांच्याकडनं यादी मागवून घेतो, कारण आता माझ्या लक्षात नाही आहे. इतके आरोप त्यांनी केलेले आहेत, त्यामुळे ते यादी मागवून घेतो आणि मग त्या यादीप्रमाणे त्याच्यावर उत्तर देतो. चला, धन्यवाद.